गाडाच्या इतिहासात एक ऐतिहासिक क्षण आहे. होऊन गेलेला महाराष्ट्राचा आवडीचा बैल आणि आता त्या बैलाचं म्हणजे स्थान बैलगाड्यात एक अढळ आहे असा मुळशीकरांचा बकासूर, महाराष्ट्राचा बकासूर म्हणून आपण. ही दोन्ही बैल समोरासमोर आहे. तर का म्हणजे मण्यासमोरच का नाही का बकासूर? असा बैल परत होणे नाही मण्यासारखा अपराजित योद्धा तो असेल महाराष्ट्रात नाही अख्ख्या भारतात तो एक बैल होता. आणि त्या बैलाचं म्हणजे वाटलं नव्हतं एवढं लवकर सोडून जाईल आणि लवकरच आम्हाला गाड्यात ही गाडी पळवायची होती. हां लवकर मागे टेटस पण पडले होते पण ते अफवा होते. त्यानंतर आम्हाला एक इच्छा होती की मण्याबरोबर घाटात एकदा पळायचं. पण त्याच्या आधीच जो आवडे सर्वांना तो आवडे द्यावाला असं म्हणतात. त्याच्या आधी मग मने आपल्याला सगळ्यांना सोडून गेला. त्याच्या दशक्रिया विधासाठी बकासूरला इथं भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी इथं आणला. मित्रांनो नुसते स्टेटस टाकण्यापेक्षा ह्यांनी स्वतः बैलांना बकासूरचे हे चाहते भरपूर आहेत. काय सांगाल मोळी शेठ तुम्हाला म्हणजे यावेळेस कळलं की असं झालेलं आहे म्हणायचं? आम्हाला कळलं तेव्हा आम्ही मैदान होतो त्यामुळं आम्हाला यायला काही जमलं नाही. दोन्ही बैल तो बकासूर आणि माने पुणे जिल्ह्यातली बैल दोन्ही महाराष्ट्राची फेमस बैल. मागं अफवा झाली की बकासूर आणि मान्या पळणार तेव्हा पण महाराष्ट्रातून खूप फोन आले की मान्यान बकासूर पळणार आहे का. पण त्या अफवा त्याच्यानंतर नियोजन करायचं चालू होतं की बकासूरला मध्ये 2 फेऱ्या बी टाकलेले घाटामध्ये. नंतर बकासूर आणि मान्या पळवायचा होता पण ते स्वप्नच राहिलं. स्वप्नच राहिलं. पण ते तुम्ही एक स्वप्न म्हणजे आपण म्हणू की सत्यात उतरलं की मण्या शेजारी असा तर बकासूर आलेला आहे. वैभव बघितलंय का मण्या पळताना घाटात बघितलं, चिखलीला बघितलं होतं एकदा. त्याच्यानंतर नाही कधी मग इकडे चिखलीतच नाद लागत गेला तिकडंच एक झालं. व्हिडिओ रोज बघायचो कारण इकडचे पण मित्रमंडळी बकासूरचे फॅन ते टाकायचे. आधी राज्य करणारी दोन्ही बैल आहेत महाराष्ट्रावर. एक बैल होता आत्ता आहे. दोन्ही बैलाच्यात काय आहे म्हणजे असं तुम्हाला साम्य काय दिसते? साम्य म्हणजे बघा ना आता 4 बैलात आणि आपले 3 फेऱ्यात बराच फरक आहे. पण त्यांनी 4 बैलामध्ये त्याची एक वेगळी ओळख आणि ह्याने 3 फेऱ्या त्याची एक वेगळी ओळख. मी म्हणत नाही मी दोन्ही बैलांची मी काय बरोबरी करत नाही. म्हणजे त्याचं वय पण त्यांनी खूप महाराष्ट्र आपल्या आधी गाजवलेलं आहे आणि त्याची जागा इथून पुढं बकासूर चालवला अशी एक आशा आहे. म्हणजे त्याची एवढी नाही पण त्याच्या 3 फेऱ्यात तर चालवत. आणि आम्ही एकदा घाटात मण्यासोबत जे पाळायची इच्छा राहिली होती ती एखाद्या बैलासोबत ते पळून आम्ही दाखवून मी आता दाखवू की जर मण्यान बकासूर असते तर गाडीला मैदानचं सेकंदच असतात ते सेकंद किती आतून आले असते. मित्रांनो बघा त्यांनी नवीन अपडेट दिलेली आहे की बकासूर आणि कुठला तरी बैल पळेल. जी इच्छा होती खूप लोकांची बकासूरनं घाटात पळावं. त्यांच्या मालकांना विचारूनच नाही मान्याच्या तोडीस कुठला बैल असेल पाळणारा त्या बैलाचं तुम्ही नियोजन लावून द्या. तुमचे आमचं पण स्वप्न होतं ते तुम्ही आता पूर्ण करा. म्हणजे मान्यासोबत नाही पण मान्याच्या तोडीस जो बैल असेल त्यासोबत पळवायची इच्छा आहे. बघा मित्रांनो आता नाना आहेत. नाना बैल धरला महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी म्हणे चर्चा तेवढी चर्चा बकासूर. काय सांगा तुम्ही बकासूर बद्दल काय? माझी इच्छा आहे की बकासूरने सुद्धा मान्यावानी नाव करावं आणि इथून पुढच्या काळात मण्यासारखं फेमस व्हावं. आज त्याची तो दर्शनाला आलेला आहे. इथून पुढच्या काळात त्याने मण्यासारखं असं मोठं व्हावं आमची सगळ्यांची इच्छा आहे. सगळ्या मित्रांनो सगळ्या क्षेत्रातील लोक आले पण एक बैल येणं ही खूप मोठी गोष्ट आहे मण्याच्या दर्शनाला. काय सांगा म्हणजे त्याची कारकीर्द असं मण्याने जशी बारली तसे आमचे पण त्याला आशीर्वाद राहतात की मण्यासारखा तो पण मोठा व्हावा आणि त्याच्या जिंदगीत तो कधी मागं नाही वळून बघा. आमचा आशीर्वाद 100% बकासूर बरोबर राहणार आहे. आणि मण्याच्या आज तो दर्शनाला आलेला आहे. इथून पुढे त्याला काही कमी नाही पडणार. बरोबर. ते म्हणजे मण्याच्या तुम्ही संपर्कात असलं तर त्या व्यक्तींचं चांगलं व्हायचं. तर आज मण्या गेल्यानंतर बकासूर आलाय आणि आशीर्वाद घेतलाय म्हणून आपण. ते जसं मण्यानं गाजवलं पूर्ण महाराष्ट्र तसं बकासूरनं बी गाजवू. बरं अजून ह्या बैलात काय दिसते गुण तुम्हाला म्हणजे मण्याच्या एक गुण कुठला दिसतो? तो
पण असा कणखर गावठी बैल आहे. आमच्याकडे असा नंद्या म्हणून बैल होता पूर्वी, 15 वर्ष 1 नंबर मध्ये राहिला. कधी त्याने पुढं पळू चारी खांदे पळायचा, पुढं मागं पुढं पण. तशी कारकीर्द बाकासूरची पण व्हावा आणि बाकासूरने घाटात पण मण्यासारखं नाव करावं. त्यांनी तुम्हाला प्रॉमिस दिलाय की तुमच्या नियोजनात एकदा पाहणार. 100% मी त्यांचं 1 नंबरचं नियोजन करणार. जसं मण्याचं नाव घाटात झालं तसं बाकासूरचं पण नाव आम्ही प्रयत्न करणार की बाकासूर सुद्धा घाटात आणि त्यांच्या छकडीला पण मण्यासारखं एक भारतात बैल गाजला पाहिजे. महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या भारतात त्याची फॅन तर आहेच, पण अजून त्यांनी कारकीर्द त्याची बारली पाहिजे. बरोबर. तुम्ही काय सांगा? तुमच्या डोळ्यात मी आठवण गणेश शांताराम रामाले, वापगाव. गेले 30 वर्षे मी नानांच्या सहवासात आहे. म्हणजे माझं वय 13 वर्षापासून असल्यापासून मी नानापाशी लहानचा मोठा झालेलो आहे. आणि मण्याविषयी सांगायचं म्हणजे आज माझा मुलगा आजारी आहे, कारण की मण्या या जगात नाही म्हणून मला आजारी आहे. आणि मला आहे ना, मी घरी सुद्धा गेलो नाही, कारण की मी PMPL मध्ये कामाला आहे. आणि मण्या इथं नाही, मी आज सकाळपासून इथं आहे, कारण की मला आज माझं ऊर इतकं भरून आलेलं आहे की मला सांगण्या इतकं मण्याविषयी खूप आहे. कारण की मी स्वतः कमी पडू शकतो, कारण की समुद्रातलं पाणी कमी होऊ शकत नाही तसं मण्याची कीर्ती कमी होऊ शकत नाही. हे मी ऊर भरून का सांगतोय, कारण की मण्यासारखा बैल परत ह्या महाराष्ट्रात होऊ शकत नाही. आणि मित्रांनो, आता आपण माणसं बोलण्यासाठी खूप कमी आहे. ह्या मुख्या प्राण्यात आणि ह्या मुख्या प्राण्यात काय बोलणार असं लागतं मला. अहो, हे सागरासारखे लोक काय आहेत. सांगाल नाना तुम्ही? बकासूरचा आणि आता समोर म्हणजे आता इथं पुढं आहे ना बाकासूरची पण कारकीर्द मण्यासारखी वाढत जावं. आणि जसं छकडीत नाव केलं तसं 4 बैलात पण त्यांना पुढे साथ देऊ आणि छकडीत त्याने अख्ख्या भारतात 1 नंबरला पळावं ही आमची भावना आहे. मित्रांनो, हे फार कमी होतं बघा की एखादा बैल जातोय, महाराष्ट्राचा आवडीचा बैल जातोय आणि इथं महाराष्ट्रातील अजून एक प्रसिद्ध बैल येतोय, एक वेगळ्या प्रकारात पळणारा बैल. तर ह्यांनी शुभेच्छा दिलेत. बैलगाड्याचं हीच सुंदरता आहे. मोहित, जाता जाता काय सांगाल? हे दृश्य माड्या बघतोय प्रतिकृतीच्या रूपात ही खूप ऐतिहासिक आहे. काय सांगाल? सर ऐकून ऐकून मित्रांनो, आपल्या सोबत त्यांच्या नावानं मण्यात पाळा येतात राजू शेठ जवळकर. तर हे आहेत राजू शेठ. आज जसा मण्या प्रसिद्ध होता तसा त्याच्या समोरच त्याची प्रतिक्रिया त्याच्या समोरच बैल आलेला आहे बाकासूर. काय सांगाल? हे म्हणजे वेगळं आहे. बैल येणं एका दशक्रियेला हे खूप वेगळं म्हणजे युनिक आहे. काही ते शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही, कारण आजपर्यंत इतिहासात असं कधी घडलंच नाही की एका बैलाचं म्हणजे ना बैलनं एका नंदीचा दर्शन घ्यायला दुसरा नंदी आलाय, हा एक इतिहास आहे. आणि मी तर परमेश्वराच्या एवढीच प्रार्थना करीन, जे बकासूर हा नंदी जी मण्यामध्ये ताकद होती तीच ताकद परमेश्वराने बकासूरमध्ये द्यावी. अजून ताकद आहेच आहे ती. आणि म्हणजे इथे शब्दात कोणीच वर्णन करू शकत नाही. इथे भावना व्यक्त करायची कोणाची इच्छा म्हणजे ताकदच नाही. तर तुम्ही सकाळपासून इथे बघताय. बरोबर. आणि महाराष्ट्राची म्हणजे मण्यानंतर आपलं लाडकं पण सिद्ध केलं. आज म्हणजे आपण म्हणतो मण्याचा रेकॉर्ड मण्यात मोडतो, हे सिद्ध केलं त्याच्या गेल्यानंतरही. म्हणजे असं आपण म्हणू जो दशक्रिया विधी किंवा एवढी लोक हे कधीच नाही झालं पहिलं. काय सांगाल? नाही आता मला काही जास्त बोलणं उचित नाही ठरणार, परंतु एखादा मोठा नेता एखादा म्हणजे नाव नाही कोणाच घेतं, पण एखादा मोठा नेता गेला नंतर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावात खर्चाने स्वतः बॅनर लावणार आहे की मण्याचे बॅनर म्हणजे आदरणीय बाळासाहेब ठाकरे वंदनीय हिंदू सन्मान बाळासाहेब ठाकरे गेले त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बॅनर लागले होते खर्चाने कार्यकर्त्यांचे. आणि त्याच्यानंतर अनेक नेते गेले असतील, बाळासाहेबांनंतर अनेक नेते गेले असेल, परंतु एका मण्याबाईचे मी त्याला बैल म्हणणं चुकीचं आहे, त्याला नंदी म्हणा सगळ्यांना, मी सगळ्यांना विनंती करीन. परंतु एका नंदीचे एवढे बॅनर लागले म्हणजे तेवढं प्रेम म्हणजे तुमचं
पश्चिममधले ते खरोखर बाळासाहेब ठाकरेच होता नंदी मन्याबाई. आणि मन्याबाईच्या दर्शनालाच या ठिकाणी त्याचा भाऊ आलेला आहे वा. आणि त्याच्या भावाला अजून मन्याबाईची ताकद भेटणार आहे. आणि मन्याबाईचं पेक्षाही मोठं नाव